आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला। सध्या ते महायुतीचा एक घटक पक्ष असून सत्तेत सहभागी आहेत। विशेष म्हणजे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। त्यांच्या पक्षाचे अनेक नेते हे राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत। दरम्यान त्यांनी भाजपासोबत जाण्याच्या या निर्णयावर अनेक जण आक्षेप घेतात। भाजपा आणि राष्ट्रवादीचा वैचारिक भूमिका वेगळी आहे असे असूनही अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय का घेतला असे विचारले जाते। त्यांनी याच प्रश्नाचे आज थेट आणि जाहीर उत्तर दिले। राज्याचा विकास, राज्यातील शेवटच्या माणसाचा विकास हाच मुख्य हेतू होता असे अजित पवार यांनी म्हटले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार यांच्या पक्षातर्फे पुण्यात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला याची सविस्तर माहिती दिली। मला काही जण विचारतात की तुम्ही भाजपसोबत का गेले, पण मित्रांनो, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2019 साली शिवसेनेसोबत गेला होता। आपण शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं होतं। त्यावेळी आपण काही तडजोडी केल्या होत्या। फक्त विरोधी पक्षात बसून मोर्चे काढून आंदोलन करून चालत नाही असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं। तसेच आपण काही साधू संत नाही, आपण लोकांना दिशा दाखवणारे, लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्यातून बेरजेचे राजकारण करणारे आपण लोक आहोत। त्यामुळेच आपण भाजपसोबत, एनडीए सोबत तसेच महाराष्ट्रात महायुती सोबत जायचं ठरवलं असंही अजित पवार यांनी सांगितलं। धर्मनिरपेक्षता विचारधारा जपणारे चंद्रबाबू नायडू ते एनडीए सोबत गेले। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही कधी काळी एनडीए सोबत होत्या। लालू प्रसाद यादव हेही एनडीए सोबत होते। आजही अनेक जण एनडीए सोबत आहेत। शेवटी देशाचा आणि राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। केंद्र आणि राज्याच्या योजना माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे। भाजपसोबत जाण्याचा विचार होता असं अजित पवारांनी स्पष्ट केलं। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।